चिंपांझींमध्ये सर्वात शक्तिशाली नराला अल्फा मेल म्हटलं जातं. खालच्या स्तरातील नरांनी माद्यांबरोबर मिलन करू नये यासाठी तो विशेष काळजी घेतो. इतर चिंपांझी अल्फा मेल समोर गुरगुरणारा आवाज काढून, खाली झुकून आपलं समर्पण दर्शवतात. जसं आपण माणसं राजासमोर मुजरा घालतो, अगदी तसंच. जेव्हा दोन चिंपांझी भांडत असतात त्यावेळी अल्फा मेल हस्तक्षेप करतो आणि हिंसा थांबवतो. पण अल्फा मेल बनण्यासाठी फक्त ताकदवान असणं पुरेसं नसतं, तर इतर चिंपांझींनी त्याला स्वीकारणं हे गरजेचं असतं. त्यामुळं सर्वोच्च पद पाहिजे असणारा जो उमेदवार आहे त्याला आपला भरपूर वेळ इतर चिंपांझींना मिठी मारण्यात, पाठ थोपटण्यात, केस विंचारण्यात किंवा बाळ चिंपांझींच्या पाप्या घेण्यात घालवतो. त्यामुळं इतर चिंपांझींचं मन तो जिंकतो आणि त्याला सर्वांनी स्वीकारल्यामुळं तो अल्फा मेल बनतो. आपले राजकारणी लोक ज्यावेळी निवडणुका आल्या की हस्तांदोलन करतात, बाळांच्या पाप्या घेतात, नमस्कार घालतात, अगदी पायाही पडतात. ते सेवेसाठी नव्हे, तर त्यांना अल्फा मेल बनायचं असतं. आता सांगितलेल्या उदाहरणामध्ये माणसाची तुलना माकडाबरोबर केली आणि ही तुलना काहीच गैर नाही, कारण त्यांच्या आणि आपल्या सवयींमध्ये कमालीचे साधर्म्य आहे. सेपियन्स नावाचं एक पुस्तक आहे आणि त्या पुस्तकामध्ये मानव जातीचा संक्षिप्त इतिहास मांडलाय. लेखकाच्या मते माकड ही आपली चुलत भावंड आहेत आणि ही माकडं जर आपली चुलत भावंड असतील तर सर्व माणसं, अख्ख्या जगातील सर्व माणसं ही आपली सख्खी भावंड झाली. आणि याचं कारण म्हणजे आपण सर्वजण सेपियन्स या एकाच जातीचे आहोत, परंतु आपण एकमेकांशी कधीच सख्ख्या भावंडाप्रमाणे वागत नाही. आणि यात काही विशेषही नाही, कारण माणूस पूर्वीपासूनच विनाशकारी आणि हिंसक राहिलेला आहे. त्याचं वागणं अत्यंत क्रूर होतं. सुमारे 45,000 वर्षांपूर्वी माणसानं ऑस्ट्रेलियात पहिलं पाऊल ठेवलं आणि तिथल्या मोठ्या आकाराच्या सस्तन प्राण्यांना नामशेष करून टाकलं. हीच गत अमेरिका आणि आशियातील प्राण्यांच्या बाबतीतही झाली. तिथले स्थानिक प्राणी नष्ट झाले. आज जंगली प्राणी हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच शिल्लक राहिलेत. आज एखादा माणूस जर वाईट वागला तर आपण माणसाने माणसासारखं वागलं पाहिजे हे वाक्य वापरतो. आपल्या भूतकाळाचा जर विचार केला तर माणसाने क्रूर वागलं पाहिजे असा या वाक्याचा अर्थ निघतो. माणसाने नीट वागण्यासाठी कायदे तर निर्माण केले, कायदे तोडू नये म्हणून शिक्षाही निर्माण केल्या, परंतु ते तोडणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. आज जरी माणूस स्वतःला इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आणि बुद्धिमान मानत असला तरी त्याची बुद्धी दैवी शक्तीमुळे निर्माण झाली नव्हती, तर ती एका कारणामुळे उत्क्रांत होत गेली. माणसाला शिकार करण्यासाठी बलदंड शरीर नव्हतं, नखही नव्हती, चपळाईही नव्हती. मग त्याला अन्न मिळवण्यासाठी छोटे प्राणी जसे ससा यावर अवलंबून राहावे लागे, किंवा मग इतर प्राण्यांनी खाऊन सोडलेल्या अन्नावर अवलंबून राहावे लागे, किंवा मग कंदमुळे अथवा पाला खावा लागे. एखाद्या वेळी जर वणवा पेटला तर त्या वणव्यामध्ये भाजलेले प्राणी चांगले लागतात हे लक्षात आल्यानंतर तो वणव्याची वाट बघू लागला. आग कशी लागते याचे निरीक्षण करू लागला. शरीरातील सर्वात जास्त ऊर्जा मेंदू आणि आतडीसाठी वापरली जाते. मोठा मेंदू आणि मोठी आतडी ही एकाच प्राण्यात शक्य नाही. अन्न शिजवण्याच्या उदयामुळे माणसाची आतडी लहान झाली, कारण अन्न पचवण्यासाठी कमी ऊर्जा लागायची. आतड्याची लांबी कमी झाल्यानं ऊर्जेचा वापर घटून तो मेंदूकडे परावर्तित झाला आणि मोठ्या मेंदूचा मार्ग खुला झाला. थोडक्यात, आगीच्या वापरामुळे माणूस आजच्या इतका हुशार बनला. जर आपण आजच्या घडीला पाळीव प्राण्यांना फक्त शिजवलेलेच अन्न दिले तर काही हजार वर्षांनंतर तेही आपल्यासारखे बुद्धिमान बनू शकतील. भटक्या माणसाच्या इतिहासातील सर्वात क्रांतिकारी निर्णय होता शेती करण्याचा. शेतीमुळे माणसाला एकाच ठिकाणी समूह करून राहावे लागे. त्यातून शेती करण्यासाठी जास्त मुले जन्माला घालण्याची गरज निर्माण झाली. एकाच ठिकाणी राहिल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन अनेक रोग निर्माण होऊ लागले. एखाद्या वर्षी जर दुष्काळ पडला तर धान्य अपुरे पडायचं. वर्षभर धान्य पुरवण्यासाठी मग कुटुंबाला रोज एकाने उपाशी राहायचं असं कृती करावी लागायची. जे सदस्य ऐकणार नाहीत त्यांना अदृश्य शक्तीची भीती दाखवली जायची. अदृश्य शक्तीला प्रसन्न करण्यासाठीच अन्नाचा त्याग यातून उपवास निर्माण झाले. अशा अनेक कल्पना आहेत ज्या वाढलेल्या बुद्धिमत्तेतून किंवा गरजेतून निर्माण झाल्या. असेच आजच्या माणसाच्या प्रत्येक वागण्याला पूर्वजांच्या सवयी कारणीभूत आहेत. 30,000 वर्षांपूर्वी
अन्न गोळा करणारा भटका शिकारी माणूस आजही आपल्या मनाच्या कोपऱ्यामध्ये जगत आहे. उदाहरणार्थ, शरीराला फायदेशीर नसलेलं जास्त कॅलरीजचं गोड अन्न आजही आपण न मिळाल्यासारखं बकाबका का खातो? इतर अन्नासारखं शांतपणे का खात नाही? याचं उत्तर आपल्याला भटक्या पूर्वजांच्या खानपानाच्या सवयी लक्षात घेतल्या तर मिळतं. ऊसाचा शोध मागच्या 8 ते 10,000 वर्षांपूर्वी न्यू गिनी प्रदेशात लागला. तेथून हे पीक भारत, चीन, आग्नेय आशियापर्यंत पसरलं. 30,000 वर्षांपूर्वी भटक्या माणसाला मिळणारं सर्वाधिक गोड अन्न होतं पिकलेली फळं आणि ती मिळवण्यासाठी माकडांशी स्पर्धा करावी लागायची. माकडांनी ते फस्त करायच्या आत जितकी जास्त खाता येतील तितकं खाऊन घेणं हीच योग्य कृती असायची. त्यामुळं असं बकाबका खाणं आपल्या जनुकांमध्ये फिट्ट बसलं. आज जास्त गोड खाणं अपायकारक आहे हे माहीत असूनही माणूस त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यावेळी जर आपल्याला मुबलक गोड अन्न मिळालं असतं तर आजच्या सारखी परिस्थिती निर्माण झाली नसती. थोडक्यात माणसाचं प्रत्येक वर्णन पूर्वजाच्या वर्तनापासून प्रेरित आहे आणि हेच आपल्याला डार्विनचा सिद्धांत सांगतो आणि हाच सिद्धांत आज आपल्या सिलेबसमधनं काढून टाकलाय.